कसं आहे ना, स्वतःच्या गाडीत बसण्याची फिलिंगच कशी वेगळी आहे. अशी मी बऱ्याच वेळा मागड्या गाडीत बसले. माझा नवराच ड्रायव्हर आहे म्हणल्यानंतर गावाकडे जाताना मी भाड्याने गाडीत केलेली, तर त्याचं बसलेली. स्वतःची गाडी कशी का असना, पण त्याची फिलिंगच काहीशी वेगळी होती. आणि आम्ही निघलेलो गावात, स्टेशनला जायचं होतं. नाही आमच्या बिल्डिंग मधल्या लेडीज भेटलेल्या, त्यांना पण घेतलेलं, माझ्या मैत्रिणी होत्या त्याच्यामध्ये. आम्ही ना स्टेशनला चाललो होतो. माझ्या मुलाचं पायाला लागलेलं, त्याचा एक्सरे काढायला. ते गाडीवरून पडलेला आणि त्याचा भरपूर दिवस झाला, चांगला महिना होत आला, त्याचा पायच राहत नाही. त्याच्यामुळे एक्सरे काढावं म्हणलं. तिथं भरपूर थांबलो म्हणून नंतर गाडी धुवायला गेलो. गाडी धुवून घेतली. नंतर मग गाडीवर नावं टाकायची होते, येडेश्वरीचं आणि स्वामी समर्थांचं. ते नाव वगैरे टाकून घेतले. नंतर मग एक्सरे काढण्यासाठी आलो. एक्सरे काढून घेतला आणि परत नंतर 1 घंटा आम्ही एक्सरेचा रिपोर्ट येण्यासाठी वाट बघितली. नंतर मग गॅस टाकायला गेलेलो. थोडीशी सर्व्हिसिंग केलेली गाडीची. नंतर गॅस वगैरे टाकला ना, आम्हाला जायचं होतं पाहुण्यांच्या घरी, पण लेट झालेला भरपूर. दिवसभर काही खाल्लेलं नव्हतं. ते कामात करून घेता भरपूर लेट झाला. गॅस वगैरे टाकला आणि हे बोलले, चला आता तुम्हाला वडापाव वगैरे चालतो. आम्हाला भरपूर उशीर झालेला, जवळ 7 वाजलेले. आणि यांना ना बाहेर बी जायचं होतं त्यांच्या मित्रांसोबत. मग तिथून आम्ही ना ते वडापाव वगैरे खाल्ले. त्याचा शूट काढूनच घेतलं नाही मी. कधी असं होतं ना, शूट काढायचा राहतो आणि मग नंतर आठवण येते, बाबा काढायचंच राहिलं.